नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम टीव्हीच्या साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, वाढतं वजन हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी चिंतेचा विषय आणि त्यामुळे तज्ज्ञांचं जर योग्य मार्गदर्शन घेतलं तर वजन नक्की कमी होऊ शकतं. आणि या कार्यक्रमात आपण अशाच काही वाढलेलं वजन कमी केलेल्या सक्सेस स्टोरीज पाहणार आहोत. आणि याबाबतच मार्गदर्शन करण्यासाठी, या सक्सेस स्टोरीज सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डॉस क्लिनिकचे डॉक्टर नीरज रायते. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार, थँक्यू. तर डॉक्टर नीरज यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी, सक्सेस स्टोरीज जाणून घेण्यापूर्वी आपण सरांची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. डॉक्टर नीरज रायते आणि त्यांचे सहकारी डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी हे वेट लॉस सर्जन आहेत, तसंच लेप्रोस्कोपिक हार्निया सर्जनसुद्धा आहेत. डॉक्टर रायते यांनी त्यांचे सहकारी डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी यांच्यासोबत डॉस अर्थात डायबिटीज आणि ओबेसिटी सपोर्ट आणि सोल्युशन्स ही संस्था यशस्वीपणे ते आजतागायत चालवत आहेत. तसंच चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूयात. वेट लॉस सर्जरीजद्वारे लोकांनी आपलं वजन वाढलेलं जे आहे ते कमी केलेलं त्याविषयी जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी खरं तर आम्ही प्रेक्षकांच्या फीडबॅक्स मागवले होते आणि त्या आधारे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो आहे. तर पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते सर, की सौ चित्रा रानडे यांचं वय 47 आहे. मुंबईवरून त्यांनी तुम्हाला विचारलं आहे की डॉक्टर, माझं वय 47 वर्ष आहे आणि वजन 95 किलो आहे, 95 kgs. तर त्यांची उंची आहे 150 सेंटीमीटर. तर त्यांच्या वजनामुळे त्यांना त्यांच्या मिस्टरांबरोबर कुठेही जायला त्या कचरतात. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे हा. वजन हा मानसिकदृष्ट्या बऱ्याच जणांना एक मोठा रोडब्लॉक असतो. मी म्हणेन वाढलेलं वजन हा विशेषतः रोडब्लॉक असतो. तर आपण आत्ता बघितलं त्याच्यानुसार त्यांची वजन आणि उंची यांचं जे गणित आपण मांडलेलं आहे ते गणित बघितलं तर खरं तर त्यांच्या उंचीच्या म्हणजे साधारण 150 सेंटीमीटरच्या हिशोबाने त्यांचं वजन 50 किलो ते 60 किलोच्या आसपास असलं पाहिजे. पण त्यांचं वजन 90-95 किलोच्या आसपास आहे. म्हणजे ज्याला आम्ही एक्सेस वेट म्हणतो ते जवळजवळ 30 किलोच्याही पुढे आहे. अशा प्रश्नांना जेव्हा आम्ही उत्तर देतो किंवा सामोरे जातो तेव्हा आम्ही काय बघतो तर आता 47 किलोचं 47 वय सांगितलं त्यांनी. यापूर्वी व्यायामाची काही पार्श्वभूमी होती का ही माहिती आम्ही बघतो, किंवा त्यांच्या वयाला आता त्यांना काही वेगवेगळे आजार आहेत का ही पण गोष्ट आपण बघतो. त्यांना जर काही आहाराचे गायडन्स सांगितले, व्यायामाचे काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या तर त्या त्यांना करायला जमतील का हे बघतो. बऱ्याचदा कसं होतं की 150 सेंटीमीटर उंची आणि 90 किलोपेक्षा जास्त वजन म्हटलं की व्यायामाला खूप मर्यादा येतात. आणि व्यायामाला मर्यादा आल्यामुळे व्यायाम आणि आहार या ज्या वर्षानुवर्ष चाललेले उपचार आहेत वजनाचे, ते वजन कमी करण्यासाठी पुरेसे ठरत नाहीत. तर आत्ता जर आपण मी एक अशीच सिमिलर स्टोरी केली, त्याची इमेज बघितलीत तर मी इमेज शेअर करायला सांगेन. तर या इमेजमध्येही आपण बघाल की वजन ही साधारण असंच 90 किलोच्या आसपास होतं आणि आपण केलेल्या ट्रीटमेंट नंतर वजनात किती फरक पडलेला आहे. तर ही जी ट्रीटमेंट असते ह्याला आपण बेरियाट्रिक ट्रीटमेंट असं म्हणतो. आणि जेव्हा व्यायाम आणि आहाराने वजन कमी होऊ शकत नाही त्यावेळेला ही ट्रीटमेंट ही अतिशय यशस्वीरित्या आपल्याला वजन कमी करून देऊ शकते. त्यामुळे मी त्यांना सांगेन की त्यांनी आम्हाला भेटावं आणि कन्सल्ट करावं, जेणेकरून आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करू. इन केस त्या परगावी असतील आणि त्यांना मला प्रत्यक्ष भेटायला जमत नसेल तर आपण व्हॉट्सॲप कॉलद्वारे व्हिडिओ कन्सल्टेशन करू शकू. पण असं वजन जास्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला नक्कीच मदत करायला आवडेल आणि छान रिझल्ट्स द्यायला आवडेल. सर, आणखी एक आपल्याकडे असा प्रश्न आलेला आहे. वैभव पवार नागपूरहून तुम्हाला विचारू इच्छित आहेत. त्यांचं वय आहे 32 आणि 128 किलो त्यांचं वजन आहे. तर उंची त्यांची 170 सेंटीमीटर आहे. तर त्यांच्या वजनामुळे त्यांचं लग्न ठरत नाही ही समस्या आहे. 28 वर्ष म्हणजे साधारण एक 25 पासून 35 पर्यंतचा जो एज ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्ही असे खूप सारे पेशंट्स बघतो जे आम्हाला येऊन भेटतात आणि त्यांना त्यांच्या वजनामुळे लग्न ठरत नाही. ही तर म्हणजे अगदी क्षुल्लक बाब झाली, पण वजनामुळे बाकीही बऱ्याच अडचणी असू शकतात. तर आपल्याला पहिल्यांदा हे बघायला लागेल की फक्त वजन जास्त आहे का वजनामुळे बाकीच्या पण काही अडचणी आहेत. जसं काही तरुणांमध्ये किंवा तरुणींमध्ये वजन जास्त असेल तर मानेभोवती, अंगावर थोडेसे काळे चट्टे असतात, किंवा पोटाचा घेर खूप जास्त असतो, किंवा खूप घाम येत असतो, रात्री घुरण्याचा त्रास असतो ज्याला आम्ही ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणतो.
मुळात कसं आहे 128 किलो हे थोडंसं जास्तच वजन आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. पण बऱ्याचदा कसं होतं 28 वर्षाच्या वयाच्या मुलाच्या आईला 128 किलो हे वजन जास्त वाटत नाही. त्यांना वाटतं आमचा मुलगा खूप सुदृढ आहे. पण 128 किलो वजन म्हणजे नक्की आपण धोक्याची पातळी गाठलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना आपल्याला वजन कमी करण्यासाठीच्या ट्रीटमेंट चालू करायला लागतील. जसं मगाशच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं तसं इथेही आपण हेच बघणार की ह्यांना व्यायाम कितपत करता येतो आहे, आहार कितपत पाळता येतो आहे, व्यायाम आणि आहाराने आपण कितपत वजन कमी करू शकू. बऱ्याचदा एक 10-15 किलोपर्यंतचं वजन व्यायाम आणि आहाराने सहज कमी होतं. पण आता या परिस्थितीमध्ये 128 किलो आणि 170 सेंटीमीटर म्हणजे टार्गेटेड वेट साधारण 70-80च्या आसपास आहे. सो एक्सेस वेट हे जवळजवळ 40 किलोच्याही पेक्षा जास्त आहे. अशा वेळेला इतकं वजन फक्त व्यायाम आणि आहाराने कमी होऊ शकत नाही. तिथे आपल्याला बेरियाट्रिकची ट्रीटमेंट ही अतिशय चांगले रिझल्ट्स देऊ शकते. मी आपल्याला माझ्या अशा पेशंटची इमेज दाखवेन की ज्याचं वजन साधारण याच एज ग्रुपमध्ये होतं. तो 28 वर्षाचा होता आणि असं साधारण वजन होतं आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर आपल्याला परिणाम मिळालेला आहे. तर मला असं वाटतं की एका मर्यादेच्या पलीकडे फक्त आहार आणि व्यायामावर अवलंबून न राहता बेरियाट्रिक ट्रीटमेंटचाही आपण उपाय करायला पाहिजे. नक्कीच डॉक्टर. आणखी एक प्रश्न आपण घेऊया. ठाण्यावरून पौशालीजी तुम्हाला विचारतायत की मला डॉक्टर नीरज रायते यांना हे विचारायचं आहे की त्या सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी करतात, 24 वर्ष त्यांचं वय आहे, त्या कबड्डी प्लेयरसुद्धा होत्या, पण आता व्यायाम बंद झालेला आहे आणि नोकरी धंद्यामुळे त्यांचं सगळंच बंद झालेलं आहे. त्यांची उंची 165 सेंटीमीटर आहे, 84 किलो वजन आहे. तर 6 महिन्यांनी त्यांचं लग्न ठरलेलं आहे आणि त्यांना लग्नासाठी त्यांचं वजन कमी करायचं आहे आणि मिस्टरांसोबत त्यांना सूट व्हायचं आहे, फिट दिसायचं आहे, म्हणून काय करता येईल असं विचारतात तुम्हाला. एक्झॅक्टली. सो आता ह्या केसमध्ये कसं आहे ना, आपल्याला एक टाइम फ्रेम आहे, ज्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला आपलं वजन कमी करून हवं आहे. पण लकीली जे टार्गेटेड वेट लॉस आहे तो फार नाही, एक 10 ते 15 किलो आहे. परत चांगली गोष्ट अशी आहे की टाइम फ्रेममध्ये म्हणजे जेव्हा रॅपिड वेट लॉस आपण करू तेव्हा त्याच्यानंतर वेट मेंटेनन्स हा एक चॅलेंज असतो. कारण आपल्यापैकी बरेच जण 3-6 महिन्यात 8-10 किलो सहज वजन कमी करतात. ते अशा केसेसमध्ये अडचण असते ते कमी केलेलं वजन मेंटेन करण्याची असते. त्या कबड्डी प्लेयर आहेत म्हणजे त्यांचा मसल मास हा अतिशय चांगला असणार आहे. त्यामुळे त्यांनी जर थोडासा दिनचर्येत बदल केला, नियमित व्यायाम केला तर त्यांना वेट मेंटेनन्स सोपा जाईल. आता वेट मेंटेनन्सच्या आधीचा जो वेट लॉस आहे त्यांच्यासाठी मला असं वाटतं की बिकॉज द टार्गेटेड वेट इज नॉट दॅट मच आणि आपल्याला एका टाइम स्पॅनमध्ये करायचं आहे, त्यामुळे मी त्यांना गॅस्ट्रिक बलून सुचवेन आणि गॅस्ट्रिक बलूननी त्यांना अतिशय चांगले रिझल्ट्स येतील. आपण एक इमेज बघूया म्हणजे तुम्हाला कळेल की किती परिणामकारक असतो. तर आता गॅस्ट्रिक बलून भूल देऊन करायची गरज नसते. इमेजमध्ये आपण बघू शकाल की आता स्वॉलोएबल गॅस्ट्रिक बलून अवेलेबल आहेत, म्हणजे जे गोळीसारखे आपल्याला गिळता येतात आणि त्याचा रिझल्ट इतका छान असतो की त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकेल की लग्नात अतिशय छान नवऱ्याबरोबर आणि मैत्रिणींबरोबर ते छान फोटो घेऊ शकतील आणि अतिशय छान आणि मसल मास चांगला असल्यामुळे वजन वाढलेलं जे आहे ते नंतर चांगलं कमी केल्यानंतर मेंटेनही करू शकते. ते महत्त्वाचं आहे डॉक्टर. कारण आणखी एक प्रश्न आपण घेऊया. डॉक्टर जयंत वाघदरे नाशिकवरून तुम्हाला विचारतायत की त्यांची तब्येत पहिल्यापासूनच धष्टपुष्ट अशी आहे, म्हणजे त्यांना वेट गेन आहेच, ओबेसिटीचा प्रॉब्लेम आहेच, पण गेल्या 3 वर्षात त्यांना डायबिटीज झालेला आहे आणि त्याच्यामुळे 100 युनिट इन्सुलिनसुद्धा आहे. शुगर कंट्रोलमध्ये नाही आहे त्यांची आणि त्याच्यामुळे त्यांचं वजन आता 112 किलो झालं आहे. तर प्लीज मार्गदर्शन करा असं ते म्हणतात. डायबिटीजची भीती वाटते त्यांना असं म्हणतात. अगदी साहजिक आहे. डायबिटीसला आम्ही अतिशय वाईट आजार असं म्हणतो. कारण डायबिटीसमध्ये कसं होतं, आपली शुगर आपण ट्रीटमेंट घेत असल्यामुळे कमी होते, शुगर कमी झाल्यामुळे आपल्याला भूक लागते आणि मग आपण खातो, म्हणून मग शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही. अशा एका विषचक्रात आपण अडकतो. आणि डायबिटीसची अडचण अशी आहे की इन लॉंग रन डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त आहेत. आता त्यांच्या केसमध्ये कसं आहे, त्यांचा डायबिटीस आहे त्याला ओबेस डायबिटीस असं म्हणतात. म्हणजे काय तर अशा व्यक्तींमध्ये डायबिटीसची जी वाढलेली शुगर आहे ती कमी करण्याची इन्शुलिनची ताकद कमी झालेली असते. आणि हे का होत असतं तर जे शरीरात इन्शुलिन तयार होत असतं ते शरीरातल्या वाढलेल्या फॅटमुळे परिणाम करत नसतं. ह्याला इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. तर ओबेस डायबिटिक्स ज्यांच्यात एंडोक्राइन इन्शुलिन छान तयार होत आहे आणि इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, अशामध्ये लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रिक बायपास
हा एक ट्रीटमेंटचा प्रकार आहे ज्याच्यामुळे त्यांचा डायबिटीस पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो. त्याचे काही क्रायटेरियाज आहेत ज्याच्यात तुमचं वजन, तुमचा BMI हा 32.5 पेक्षा जास्त लागतो आणि तुम्हाला तुमच्या शरीरात इन्शुलिन नॉर्मली तयार होणारं असलं पाहिजे. आणि डायबिटीसचा जो कालावधी आहे तो जितका कमी असेल तितकं चांगलं, कारण जास्त वर्ष जर डायबिटीस राहिला तर आपल्याला ह्या ट्रीटमेंटनी परिणामकारक रिझल्ट मिळत नाहीत. पण जर 2 वर्ष 3 वर्ष असा डायबिटीस असेल आणि वजन जर खूप जास्त असेल तर लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रिक बायपास ही अतिशय वरदान ट्रीटमेंट आहे असं मी म्हणेन, ज्याने डायबिटीस पूर्ण जाऊ शकतो आणि सोबत वजनही कमी होऊ शकतं. तर मी त्यांना ही ट्रीटमेंट नक्की सुचवेन. आपण त्याची इमेज सुद्धा बघू शकतो की अशा त्यांच्यासारखीच एक केस इथं आपल्या समोर आहे, ज्या आपण सक्सेस स्टोरी म्हणू शकतो की किती त्यांच्यात फरक पडलेला आहे आणि किती छान रिझल्ट मिळालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डायबिटीसची सगळी औषधं बंद झालेली आहेत. जीवनशैली आणि डॉक्टर महत्त्वाची, जीवनशैली पण बदलणं अगदी प्रश्नच नाही. शेवटी कुठल्याही व्यक्तीचं वजन हे न खाता वाढत नाही. मी आजपर्यंत अशी एकही व्यक्ती बघितलेली नाही की जी काहीच खात नाही आणि तरीही त्यांचं वजन वाढतं. पण फक्त डाएट हा वेट लॉसची सिंपल सोल्युशन नाही. तर आजकालच्या सायन्समध्ये डाएट बरोबर तुमची झोप कशी आहे, तुमच्या आयुष्यातला ताण किती आहे, तुम्हाला बाकीचे काही आजार आहेत का, तुम्ही व्यायाम काय करता आहात, या सगळ्या गोष्टींचा मिळून एक एकत्रित परिणाम म्हणजे आपलं वजन असतं. म्हणून तर एक्सपर्टची गरज आपल्याला लागते. वेट लॉस सर्जनचं योग्य ते मार्गदर्शन घेणं, तुम्ही अगदी डॉक्टर नीरज रायते यांचं मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकतात. त्यांच्या क्लिनिकचा नंबर आम्ही तुम्हाला दिलेले आहे, त्यावर व्हॉट्सअप करून किंवा तुम्ही सरांशी संपर्क साधू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा तुम्ही टेलिफोनिक कन्व्हर्सेशनद्वारे तुम्ही सुद्धा फोनवरून सुद्धा अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा टेलिफोनिक ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा तुम्ही डॉक्टरांचं घेऊ शकता. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर, आणखी एक प्रश्न आपल्याला ईमेलद्वारे आलेला आहे. ते असं म्हणतात की नमस्कार डॉक्टर नीरज, मी संदीप विधाते आहे, अंधेरीला ते राहतात आणि त्यांचं वजन 90 किलो आहे. त्यांच्या पोटाचा घेर जास्त आहे आणि नियमित ते चालण्याचा व्यायाम करतात तरी त्याचा काही परिणाम झालेला नाही आहे. तसंच त्यांचं BP, हार्ट, शुगर, किडनी इत्यादी संदर्भातली औषधंसुद्धा नियमित सुरू आहेत, पण वजन काही कमी होत नाही आहे. त्यामुळे हा त्यांचा चिंतेचा विषय आहे. गोळ्या मात्र वाढत चालल्यात असं ते म्हणतात. काय मार्गदर्शन कराल सर? जे काही कन्सल्टेशन्स आमचे होतात त्या कन्सल्टेशन्समध्ये आम्ही जेव्हा पेशंटना विचारतो की तुम्ही काय व्यायाम करता, तेव्हा आम्हाला हेच उत्तर मिळतं की हो, फिरायला जातो. फिरायला जाणे हा व्यायाम नाही. फिरायला जाणे हा आपला राष्ट्रीय खेळ आहे असं मी म्हणतो, जे सगळेच जण करतात. पण कारण तो व्यायाम नसल्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम म्हणावे तसे मिळत नाही. दुसरं त्यांनी सांगितलेला महत्त्वाचा मुद्दा आहे तो पोटाच्या घेरासंदर्भातला आहे. तर माझे बाबा सुद्धा डॉक्टर होते. ते नेहमी म्हणायचे की ढेरी जेवढी मोठी, आयुष्याची दोरी तेवढी छोटी. लॉंगर द बेल्ट, शॉर्टर द लाईफ. तर गाईडलाईन्सनुसार जर आपल्या पोटाचा घेर 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल पुरुषांमध्ये आणि 85 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल स्त्रियांमध्ये तर इट्स अ वॉर्निंग साईन. त्यामुळे जर पोटाचा घेर जास्त असेल आणि ते जे सांगतायत BP आहे, शुगर आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे हा टिपिकल मेटाबॉलिक सिंड्रोम आहे जो आपल्याला थिन फॅट इंडियन्समध्ये दिसतो. म्हणजे भारतीयांमध्ये फक्त पोटाच्या भोवतीच चरबी जास्त दिसते, विशेषतः पुरुषांमध्ये, आणि बाकीच्या ठिकाणी कुठेच फॅट दिसत नाही. तर ह्या मेटाबॉलिक सिंड्रोमवर आपल्याला नक्कीच काम करायला लागेल. त्यांचं वय किती आहे, बाकी त्यांच्या सगळ्या गोळ्या किती चालू आहेत हे बघून त्यांचं वजन कमी करण्यासाठीचे ट्रीटमेंटचे पर्याय आपल्याला बघायला लागतील. आणि अशी केस आहे आपल्याकडे, आपण बघू शकतो की या केसमध्ये किती चांगला रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. आणि ही ट्रीटमेंट पुन्हा मी असंच म्हणेन की शेवटी कसं आहे, आपण डायटिशियनकडे जातो, आपण व्यायाम आहार तज्ञाकडे जातो, व्यायाम करणाऱ्या व्यक्तीकडे जातो, पण या सगळ्याचा कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करून योग्य मार्गदर्शन मिळणं फार आवश्यक आहे. आणि तिथे कुठेतरी बहुधा आमचा रोल येतो असं मला वाटतं. तर सर, आणखी एक प्रश्न असा आहे, श्यामल जोशी पनवेलवरून तुम्हाला विचारू इच्छित आहेत की इतकी वर्ष कामाच्या गडबडीत वजनाकडे लक्ष द्यायला त्यांना जमलं नाही आहे. 2 मुलं झाली लग्नानंतर आणि ती परगावी असतात आणि आता वजन वाढतंय वयोमानापरत्वे आणि त्यामुळे गुडघे झिजलेत त्यांचे असं म्हणतात आणि डॉक्टरांनी सांधे बदलण्यासाठी ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. आणि त्याआधी त्यांचं जे 140 किलो वजन आहे
ते कमी करायला सांगितलेलं आहे, ते त्यांनी 100वर आणायला सांगितलंय, तर त्याबद्दल त्यांना तुमचा गायडन्स हवाय, काय सांगाल? मी पुण्यात प्रॅक्टिस करतो, त्यामुळे पुण्यात असे आम्हाला खूप पेशंट्स बघायला मिळतात की त्यांची मुलं पुण्यात असतात पण पेशंट्स कुठेतरी परगावी असतात आणि त्यामुळे ही अतिशय कॉमन सध्या आपल्याकडची अडचण आहे की आई वडील रिटायर झालेले असतात आणि त्यांना इंडिपेंडेंटली त्यांच्या गावात राहायचं असतं, पण मुलं कामानिमित्त कुठेतरी मेट्रोजमध्ये काम करत असतात. कसं आहे की आपण मूळ मुद्द्याकडे लक्षच देत नाहीये की त्यांचं वजन 140 किलो आहे, गुडघे का झिजले. याच्यासाठी मला एक बिरबलाचं वाक्य आठवतं. बादशाहने बिरबलाला विचारलं होतं की घोडा का अडला, भाकरी का करपली, बायको का रुसली, आणि त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे, न फिरवल्यामुळे. गुडघे का झिजले, न फिरल्यामुळे किंवा वजन वाढल्यामुळे. तर मला असं वाटतं की सांधे बदलायच्या आधी वजन कमी करणं आवश्यक आहे, नाहीतर आपलं सांधे बदलायचं जे ऑपरेशन आहे ते आपल्याला जास्त सक्सेसफुल होऊ शकणार नाही, कारण 140 किलोचं वजन ते गुडघे घेऊ शकणार नाही. तर वजन कमी करण्यासाठी आपण ट्रीटमेंट करून जर आपण सांधे बदलले तर आपल्याला अतिशय सस्टेनेबल रिझल्ट्स मिळू शकतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या इंडिपेंडेंट होतील, त्या स्वतःची त्यांच्या बरोबरच्या कुटुंबियांची अतिशय चांगली काळजी घेऊ शकतील आणि मग त्यांना त्यांचं एक स्वाभिमानी आयुष्य जगता येईल असं मला वाटतं. पुण्यावरनच आपला एक प्रेक्षक विचारतात की प्रमिला काटकर त्यांचं नाव आहे, त्यांचं लग्न होऊन 6 वर्ष झालेली आहेत आणि मूल होण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागतात, पण अजून मूल झालेलं नाही आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्यांना PCOD आहे आणि हा त्रास वजन वाढल्यामुळे त्यांना झालेला आहे. 93 किलो त्यांचं वजन आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि उंची आहे 162 सेंटीमीटर. तर डॉक्टर नीरज, मला याविषयी मार्गदर्शन करा की माझं वजन कसं कमी करता येईल. नक्कीच. PCOD कसं होतं, नुसतं वजन जास्त असलं ना तर फारशी अडचण नसते वजन कमी करायला, पण जेव्हा PCOD असतं तेव्हा PCOD इज अगेन मेटाबॉलिक सिंड्रोम, त्याच्यामुळे PCOD वजन वाढवतं आणि आपण वजन कमी करायचे जे प्रयत्न आहे ते वजन कमी होतं. हे युद्ध द्वंद्व कायम चालू राहू शकतं. तर PCOD असल्यामुळे तुमच्या ज्या मासिक पाळी असते ती सुद्धा अनओव्ह्युलेटरी असते आणि त्यामुळे ओव्ह्युलेशन होत नसल्यामुळे प्रेग्नन्सी सक्सेसफुल होऊ शकत नाही. तर आपल्याला थोडंसं एक 5-10 किलो वजन कमी झालं की लगेचच ओव्ह्युलेटरी सायकल्स होऊ शकतात आणि प्रेग्नन्सी होऊ शकते. त्यामुळे हे एक 5-10 किलोचं एक्सेस वेट कमी करण्याकडे आपण टार्गेट करायला पाहिजे. परत मी म्हणतो तसं तुमची बाकीची सगळी सविस्तर माहिती, व्यायामाच्या पार्श्वभूमी बघून आपल्याला तुम्हाला कुठला उपाय चांगला ठरू शकेल, ज्याला काही औषधं आहेत किंवा मगाशी आपण म्हटलं तसं गॅस्ट्रिक बलून आहे किंवा बेरियाट्रिकची ट्रीटमेंट आहे, यातलं तुम्हाला काय योग्य ठरेल हे बघून आपण तुम्हाला या बाबतीत योग्य मार्गदर्शन करू शकतो. एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो की असे पेशंट्स केलेले आहेत आणि वजन कमी झाल्यावर त्यांच्या प्रेग्नन्सीज झालेल्या आहेत आणि ही आमच्यासाठी खूप समाधानाची बाब आहे असं मी समजतो. नक्कीच. आणखी डॉक्टर, मला एक असं विचारायचं आहे की तुम्ही बेरियाट्रिक ट्रीटमेंट आणि गॅस्ट्रिक बलून ह्या 2 ज्या ट्रीटमेंट सजेस्ट करता, तर या केल्यानंतर पेशंट्समध्ये आणखी बदल काय दिसतात? हां, अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय चांगला प्रश्न आहे. जे बदल दिसतात ते आपण ब्रॉडली 2 गटांमध्ये विभागू शकू. एक जे दृश्य स्वरूपात दिसतात आणि दुसरे जे अदृश्य स्वरूपात असतात. दृश्य स्वरूपात दिसणारे म्हणजे 3-1 महिन्यातच आजूबाजूचे लोक म्हणायला लागतात की तू काय केलेस, तू कसा काय इतका वेगळा दिसतोयस. ह्याचे किस्से आहेत. एका पेशंटची ट्रीटमेंट झाली होती, त्यांना एअरपोर्टवर सिक्युरिटीने अडवलं की नाही, तुमचा फोटो आणि तुम्ही आत्ताचे जे दिसताय हे मॅच होत नाहीये. म्हणजे ड्रास्टिक चेंज दिसतो, ओळखू येणार नाही इतका चेंज दिसतो. मी मगाशी म्हटलं तसं समजा मानेवर थोडेसे काळे पट्टे असतील, रंग थोडासा काळा झाला असेल तर रंग उजळतो, तुमचा फिटनेस इम्प्रूव्ह होतो, स्वतःच्या स्वतः सगळ्या गोष्टी करायला लागल्यामुळे एक सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला येतो. बऱ्याचदा कसं असतं, वजन ज्यांचं जास्त असतं ना ते थोडेसे स्वतःला सोशली अवॉइड करतात. खरं तर माझा असा अनुभव आहे की त्या खूप आनंदी व्यक्ती असतात, पण वजन जास्त असल्यामुळे सोशलाइज करायला अवॉइड करत असतात. वजन कमी झाल्यामुळे जो त्यांचं सोशलायझेशन होतं त्याच्यामुळे त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप इम्प्रूव्ह होते. जास्त वजन असल्यामुळे जे सगळे आजार असतात, ज्याच्यात मेटाबॉलिक सिंड्रोम आहे, डायबिटीस आहे, घोरण्याचा त्रास आहे, सांधेदुखी आहे, अशी यादी आहे, हे सगळे आजार निघून जातात. आणि असे कितीतरी पेशंट आहेत जे आमच्याकडे येऊन ढसाढसा रडतात. पण एक मोठा अनुभव, जेव्हा मी असं सर्जरी झाल्यानंतर पेशंटच्या वाईफला म्हटलं की आता त्यांचं आयुष्य बदलेल, तेव्हा ती म्हणाली, अहो डॉक्टर, त्यांचं नाही,
आमचंही आयुष्य बदलेल. कारण ज्याचं वजन कमी होतं त्याचं आयुष्य तर बदलतंच, पण ज्याचं वजन जास्त असतं त्याच्या आजूबाजूचे कुटुंबीय असतात त्यांना काळजी असते, त्यांचे जे त्रास असतात, त्यांचा जो ताण असतो, त्यामुळे त्यांचंही आयुष्य बदलतं असं मला वाटतं. तुम्ही डॉस क्लिनिकच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक सक्सेस स्टोरी निर्माण केलेल्या आहेत, तर यातली कुठली आठवणीत राहील अशी तुम्हाला वाटते का? किती स्पेशल आहे तुमच्यासाठी? नक्कीच. मी आज अभिमानाने सांगू शकतो की 272 किलोच्या व्यक्तीची आम्ही ही ट्रीटमेंट केलेली आहे. 272 आणि 200 किलोच्या वर वजन असलेले सुद्धा बरेच जण आहेत ज्यांची आम्ही ही ट्रीटमेंट केलेली आहे. मी असं म्हणेन की हा कार्यक्रम बघणाऱ्या व्यक्तींनी तुम्ही या स्टेजला जाऊ नये. तुमचं वजन जास्त असेल तर 200-272 ही वजनं आपल्या कल्पनेतच नाही आहेत असं वाटतं. आणि दुसरं हे बघायला लागेल की वजन कमी करताना आपल्याला सस्टेनेबल वेट लॉस मिळवता येईल का. म्हणजे ज्यांचं 272 किलो वजन होतं, ज्यांचं 200 किलो वजन होतं, यांची आता 8-9 वर्ष झालेली आहेत ट्रीटमेंट करून आणि तरीही ते छान आहेत. तुम्हाला हवा असेल तर आमचा व्हॉट्सअप सपोर्ट ग्रुप आहे, तिथे आपण तुमची बाकीच्यांशी गाठ घालून देऊ शकतो. आणि मगाशी म्हटलं तसं प्रत्यक्ष जर भेटणं शक्य नसेल तर आपण व्हॉट्सअप कन्सल्ट सुद्धा नक्कीच करून असं वजन जास्त असणाऱ्या व्यक्तींना मदत करू शकतो. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल? आता आपण एक 7-8 प्रश्न घेतले आणि या 7-8 प्रश्नांचा जर एक कॉमन गोष्ट जर आपण बघितली तर बाकी सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या सगळ्यांची एक कॉमन जी गोष्ट आहे ती होती वाढलेलं वजन. त्यामुळे मला असं वाटतं की या कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुमचं वजन किती आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे, तुमचं अपेक्षित वजन किती आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्या हिशोबाने तुमचं जर वजन वाढलेलं असेल तर जरूर तुमच्या वजनाकडे लक्ष द्या. तुमचं आयुष्य हे फक्त तुमचं आयुष्य नसून तुमच्या कुटुंबाचंही आयुष्य आहे. त्यामुळे तुमचं आयुष्य, तुमचं निरोगी जीवन हे तुमच्या कुटुंबाला मदत करणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबाला सोबत घेऊन तुमचं वजन नॉर्मल करण्याकडे जरूर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही इथे आलात आणि डॉस क्लिनिकच्या तुम्ही सक्सेस स्टोरीज सांगितलं आणि किती महत्त्वाचं असतं खरं तर वजन कमी करणं आणि ते कंट्रोलमध्ये ठेवणं, पुढे ते सस्टेन करणं याविषयी सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह, नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.